नमस्कार मित्रांनो, तर गणेश जयंतीनिमित्त निवरण संग्राम गणेशोत्सव मित्रमंडळ उझरडे या आपल्या मंडळाने महाप्रसादाचं नियोजन केलं होतं. तेच आपण आज बघणार आहोत. पाहिल्यानंतर आम्ही का नाही सर्व गणेश मंदिर आहे का नाही आपलं धुवून घेतलं, म्हणजे कसं एकदम क्वालिटी दिसलं पाहिजे. तसेच महाप्रसाद बनवण्यासाठी देऊच्या नाना फार्म या ठिकाणावरून आम्ही श्रीखंड आणि पनीर घेतलं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती मोठं फार्म आहे. ते एवढंच नव्हे तर चार सडले का नाही एकदम क्वालिटी अशी शेती पण आहे. महाप्रसादासाठी आम्ही सर्वजण भांड्या नाही गेलो. त्यामध्ये मोठी पातेली, बादल्या, शेगड्या असं सगळं काय घेतलं, म्हणजे कसं काही कमीच पडायला नको. भांडी घेऊन चाललाय तेज. तसंच जेवणासाठी की नाही टेबल आणि खुर्ची एकदम चांगलं. आपलं गणेश मंदिर एकदम क्वालिटी दिसलं पाहिजे म्हणून मस्तपैकी लाइटिंग पण केली. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय महाप्रसाद बनवायचे नियोजन चालू आहे. सर्व गणेश भक्त जेवायला बसण्याआधी आम्ही सर्वांनी टेबल आणि खुर्च्या लावून घेतले. मित्रांनो, संपूर्ण महाप्रसाद तयार झालेला आहे. आता मस्तपैकी भाविकांना वाढायला सुरुवात करायची. तसेच गणेश भक्त जेवायला बसण्याआधी आणि सर्वांनी गणपती बाप्पाची आरती केली. गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी गोड गोड मोदक सुद्धा खाल्ले. सोड
मित्रांनो आता महाप्रसादाची वेळ झालेली आहे आणि सर्व गणेश भक्त जेवायला बसलेले आहेत. तुम्ही बघू शकताय एकदम क्वालिटीमध्ये एकदम गर्दी झालेली आहे. त्यामध्ये मी मस्तपैकी भात घेऊन गेलो. भात तर कुणी माझ्याकडे घेतला नाही, तरी पण विचार राहिलो भात पाहिजे का भात पाहिजे का, पण भात कुणी घेतला नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकताय मस्तपैकी गरम गरम पुऱ्या तळायला चालू आहेत. म्हणजे कसं आहे एकदम गरम गरम खायला लय भारी मजा येते. अशा प्रकारे मी मस्तपैकी पुऱ्या वाढायला घेतल्या आणि त्याला म्हणलं पुरी घ्या पुरी घ्या पुरी घ्या कुणीतरी घ्या. हा घेतली बघा पुरी. हळू माणसानं माझ्याकडून पुरी नक्की घेतली. भात नाही घेतला पण पुरी एकदम क्वालिटीमध्ये घेतली. तसेच मित्रांनो सर्व गणेश भक्तांना वाढून वाढून आम्हाला पण लय भूक लागली म्हणून आम्ही सगळे का नाही एकदम एकत्र जेवायला बसलो. महाप्रसाद थोडासा शिल्लक राहिला होता म्हणून ते आम्ही वाया न गेला होता. आपल्या ऊसतोडी कामगारांना आम्ही ते सर्व वाटून टाकलं. घ्या तुमच्या